आज आपण आलेलो आहोत हेरले, तालुका हातकलंगडे, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी आपण आलेलो आहोत आमच्या उमेश सावंत यांच्या शेतामध्ये. आपले AWPLचे फायटर आहेत बबन कारंटे साहेब यांनी त्यांना AWPLचे ॲग्रोचे प्रोडक्ट त्यांना सजेस्ट केले होते आणि ॲग्रोच्या प्रोडक्टच्या माध्यमातून आज उमेश सावंत सरांच्या शेतामध्ये आम्ही इथं उभारलेलो आहोत. उमेश सावंत सरांनी त्यांच्या ह्या ऊसाच्या क्षेत्रावरती ह्या ॲग्रोच्या प्रोडक्टचा वापर केलेला आहे. तर काय बदल घडला गेल्या वर्षीच्या पिकामध्ये आणि आजच्या ह्या वर्षीच्या पिकामध्ये हे सर्व आपण उमेश सरांच्याच माध्यमातून समजून घेऊया. उमेश सर, आपलं नाव, गाव आणि आपण काय गेल्या वर्षी वापरला होतात, ह्या वर्षी AWPLचे कुठले प्रोडक्ट वापरलात आणि काय बदल घडलाय याबद्दल थोडंसं आमच्या सर्व भारतीय लोकांना सांगितलं तर बरं होईल. नमस्कार, मी उमेश सावंत, राहणार हेरले, तालुका हातकलंगडे. तर हे गेल्या वर्षी आम्ही जे वापरलेलं हे यांचं प्रोडक्ट वापरलेलं नव्हतं. तर गेल्या वर्षी आमची 7-8 महिन्यात लावणीचे जे म्हणजे कांड्या ज्या तयार झाल्या त्या मला वाटते 8-9 अशा पेऱ्या तयार होत्या. पण ह्या वेळेला जे हे कारंडे साहेबांनी जे आम्हाला प्रोडक्ट दिलेलं आहे तर हे भूविटा वापरलेला आहे आम्ही, म्हणजे ह्याला भरणीच्या वेळेला. गेल्या वर्षी आम्ही भरणीचा डोस जो दिलेला तो 24-25 पोत्यांचा रासायनिक पोत्यांचा डोस दिलेला. तर ह्या वर्षी आता यांचं जे प्रोडक्ट आहे सेंद्रिय प्रोडक्ट आहे. हे प्रोडक्ट फक्त एकरी 4 किलो बॅग वापरलेली आहे. आणि हे हा एक प्रोडक्ट आहे त्यांचा इको हरियाली म्हणून. तर हे एकरी एक बॅग 1 किलोची असं एकरी 5 किलो वापरून आम्हाला ह्याचा रिझल्ट चांगला आलेला आहे. आता आमची जी लावण आहे ती 8 महिन्याची लावण आहे आणि आता 15-16 कांड्या ऊस तयार आहे. आणि जाडी पण त्याची चांगली आहे, पेरी पण लांब चांगली आहे, पानांची जी रुंदी आहे ती मोठी आहे, चांगली आहे. ह्याचा रिझल्ट चांगला आलेला आहे आम्हाला. बरं, तुम्ही गेल्या वर्षी जी खतं वापरलीत 20 पोती रासायनिक खतं वापरलीत, या वर्षी तुम्ही किती पोती वापरली? या वर्षी फक्त भरणीला आम्ही 6 पोती, ते पण म्हणजे हे टाकायला येणार नाही एकरी, म्हणजे फक्त 4 किलो 5 किलो टाकणं शक्य नाही म्हणून त्याच्यात आम्ही 14-35-14 आणि युरिया असं मिक्स करून टाकलेलं आहे. मित्रांनो बघा, गेल्या वर्षी 20 पोती ह्याने युरिया टाकून सुद्धा जे पीक आलं नव्हतं ते फक्त 6 पोती आणि आपला वैदिक भूविटा, इको हरियाली आणि PGP हे 3 प्रोडक्ट वापरलेले आहेत. आतापर्यंत एक आळवणी आणि एक फवारणी झालेली आहे फक्त. आणि आज फवारणी नाही झाली, आळवणी झालेली आहे. तर इतका ऊस मोठा वाढलेला आहे, तुम्ही ऊस बघू शकता. आणि हे जे आमचे फायटर आहेत बबन कारंटे साहेब यांनी विडा उचललेला आहे की ह्यांच्या संपूर्ण क्षेत्रामध्ये हे स्वतः AWPLचे प्रोडक्ट वापरणार आहेत. तर आपण ऊस बघूया ऍक्च्युली कसा आहे. ऊसाचं क्षेत्र बघू शकता या ठिकाणी. ऊस किती वाढलेला आहे, ऊसाची वाढ किती झालेली आहे. जे सावंत साहेब बोललेत की इथं ऊस वाढलेला आहे, तर हा ऊस वाढलेला आहे. हे ऊस क्षेत्र तुम्ही बघू शकता, याची पेरं बघू शकता, ह्याची साईज बघू शकता. ह्याची साईज पण खूप सुंदर अशी वाढलेली आहे. तर हे फक्त AWPLचे ॲग्रोचे जे प्रोडक्ट आहेत. हे पेऱ्यांची संख्या आहे, पेरांची संख्या बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 पेरा आहेत. वरती एक 14 पेरे आहेत याची. आता परत एकदा सांगताय साहेब, दाखवताय हे तू दाखव. हे बघा, ह्याची पेरेची संख्या पण भरपूर चांगली आहे. की 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 पेरे आता हा ऑलरेडी तयार आहे ऊस. हा सुरुवातीचा ऊस आहे, ह्याच्या अजून पुढे अजून संख्या जास्त आहे, 17-18 कांड्या ऊस तयार आहे आता. तर ही सगळी कमाल आहे आपल्या AWPLच्या ॲग्रोच्या प्रोडक्टची. तुम्ही काय संदेश द्याल भारतीय शेतकऱ्यांना? हे आता हे प्रोडक्ट जे आहे आणि यांची किंमत पण म्हणजे शेतकऱ्याला परवडण्यासारखी आहे. यांचं तो जो प्रोडक्ट आहे तो 4 किलोची जी बॅग आहे ती 550 रुपयाला आहे. म्हणजे शेतकऱ्याला परवडण्यासारखी आहे आणि हे प्रोडक्ट वापरायला काही हरकत नाही. मी आता जवळजवळ 5.5 एकराला हे प्रोडक्ट वापरले. ह्यातलं 2.5 एकर ही लावण आहे आणि माझी 3 एकर आहे ते निडवं आहे. निडवं मी म्हणतोय, निडवं ते निडवं पण आता 8-10 कांड्या ऊस तयार आहे आमचं. मी त्या निडव्याकडे पण ह्यांना घेऊन जाणार आहे, त्याचाही व्हिडिओ मी तुमच्या समोर ठेवणार आहे. आणि ह्याच्यासोबत तुमच्या पलीकडच्या शेतकऱ्यांनी वापरलेलं नाही, तर आपण पलीकडचं क्षेत्र बघू शकतोय. हा बघा, जरा प्लीज घेऊन जाऊ शकताय. हा या. इथं AWPLचे फायटर आमचे दाभाडे सर पण इथं आलेले आहेत. हे आपले प्रोडक्ट आहेत, दाभाडे सर पण आलेले आहेत.
हे न वापरलेलं क्षेत्र आहे. हे जर तुम्ही हा ऊस कधीचा आहे आणि तो ऊस कधीचा आहे, ह्या त्या दोन्हीमध्ये किती अंतर आहे? आमच्या आणि त्यांच्यामध्ये 2.5 महिन्याचा फरक आहे. म्हणजे पहिलं कुठलं लावलाय ऊस? पहिला ही लावण झालेली आहे 2.5 महिन्यापूर्वी. 2.5 ऑगस्टची लावण आहे. ऑगस्टची लावण आहे आणि त्यानंतर 2 महिन्यानंतर ऑक्टोबरची त्यांची आहे. ऑक्टोबरची लावण आहे. आणि ह्याची तुम्ही पेरं बघू शकता. पेरं बघू शकता. 1 2 3 4 5 6 7 8 9 9 पेरं आहेत. आणि आपल्या ऊसाला जर बघितला तर 14 पेरं आलेले आहेत. आणि 2 महिने तो लहान ऊस आहे. तर ही एवढी मोठी कमाल फक्त AWPLच्या प्रोडक्टच्या माध्यमातून घडू शकते. तर तुम्ही सर्वांनी वापरा. धन्यवाद.